कुठेतरी बाहेर जायचं फिरायला, म्हणून त्यानिमित्ताने आम्ही फॅमिली बाहेर चाललो. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच कोण सोबत आहे कोण नाही आहे. एकंदरीत माझी फॅमिली आणि मी आम्ही सोबत चाललेलो आहोत. आणि लोकेशन असं फिक्स नाही, परंतु कोकणपट्टा घ्यायचे, कोकण साईडला जायचे. तर बघूया, प्रयत्न करतो जास्तीत जास्त ट्रॅव्हल करायचा, कमी वेळामध्ये जास्त ट्रॅव्हल करायचा आणि लो बजेटमध्ये फिरण्याचा प्रयत्न करतो. कारण की बाहेर गेल्यानंतर खर्च वाढतोच, बट त्याच्यामध्ये पण जर आपण बजेटनुसार चाललो तर मग अतिउत्तम. आता सगळ्या काही गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. थोडंसं जेवण बाहेर बनवण्यासाठी आम्ही गॅसचा जो छोटा बाटला आहे तो कॅरी करणार आहोत. तर त्यासाठीच मी आता इथे चाललेलो आहे शेलवलीला. तिकडनं बाटला घेऊन मग तसं आम्ही डायरेक्ट निघणार आहोत. ॲक्च्युली आम्हाला निघायचं होतं 9 ते 10च्या दरम्यान, पण आता आम्ही लेट झालेलो आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, थोडंसं 19-20 होणारच. आणि रिलॅक्समध्ये जायचं, जिथे लोकेशन भेटेल तिथे थांबायचं. असं नाही आहे की ह्या डेस्टिनेशनला जाऊनच आपण एन्जॉय केलं पाहिजे, जिथे पण मिळेल तिथे एन्जॉय केलं पाहिजे. तर चला तर मग आता आपण भेटूया ब्लॉगमध्ये. बऱ्याच दिवसानंतर मी परत ब्लॉग शूट करतो, म्हणजे खूपच महिने झाले असेल. आणि बरेचसे व्हिडिओज पेंडिंगसुद्धा आहेत, जे की मला माझ्या ऑर्डर्स किंवा इतर कामांमुळे मला नाही करता आलं. बट आता यानंतर थोडं रेग्युलर व्हिडिओ येण्याचा प्रयत्न होईलच. चल ठीक आहे. नमस्कार मंडळी, आज आपण चाललो आहोत हरिहरेश्वरला, जे की आपल्या इथून साधारण 150 किलोमीटरच्याहून जास्त आहे. तर आयटनरी अशी फिक्स नाही आहे की कुठे जायचे, कसं जायचं आहे. जसं लोकेशन मिळत जाईल त्या लोकेशननी पुढचा लोकेशन आम्ही शोधू आणि त्या पुढच्या लोकेशनसाठी आम्ही प्रवास करू. बट आत्ता तरी आजचा प्रवास आपला हरिहरेश्वर असणार आहे, आजचा स्टे आपला तिथे असणार आहे. आणि आज स्टार्टिंगलाच आपण फ्यूल टाकलेला आहे, 1600 रुपयाचा पेट्रोल टाकला आहे आणि CNG 600 रुपयाची टाकलं आहे. तर आपल्याला बजेटनुसार टूर करायचे, बजेटनुसार अशी ट्रिप करायचे. तर बाहेर खाण्यासाठी सुद्धा आम्ही नियोजन केलं आहे. बाहेर खाण्यासाठी आपण शेगडी वगैरे घेतलेले आहे, घरगुती सगळं सामान घेतलेलं आहे. जेवणासाठी जे काही महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत ते आपण कॅरी केल्या आहेत. आणि लागणाऱ्या बाकीच्या भाज्या वगैरे काय असतील त्या आपण जिथे मार्केट असेल तिथे घेणार आहेत. आणि जसं जर वाटलंच आपल्याला हॉटेल घ्यायचं आहे किंवा स्टे करायचे आहे तर मग आपण त्यानुसार पुढचा प्रवास करणार आहेत. पण या प्रवासामध्ये एक असं असणार आहे की आपल्याला बजेटमध्ये कसं टूर करता येईल, फॅमिली टूर कशी करता येईल ना, ते आपल्याला आजच्या या ट्रिपमध्ये करायचं आहे. आणि शक्यतो असंच झालं पाहिजे आपल्या प्लॅननुसार. जरी प्लॅननुसार थोडंसं इकडे तिकडे झालं तरी पण आपण थोडं चेंजेस करून आपल्या सोयीनुसार आपण ते प्रयत्न करणार आहोत. चला तर आजचा प्रवास आपला स्टार्ट करूया. नॅशनल हायवे 48, नॅशनल हायवे 548. ट्रेन आमचे उठलेले आहेत आता. कॅमेरा बघितल्या त्याला बाय हाय हायवे 48 for 1 किलोमीटर. बघा असं आहे. आणि आमची बाई पण सांगते कंटिन्यू नॅशनल हायवे थोड्याच वेळात येणार आहे. तर आपण आता आहोत खोपोली नॅशनल हायवे, सॉरी ओके. यावेळेला ड्रायव्हिंग करताना असं कॅमेरा काढायचा नाही, बट ठीक आहे, आपण सध्या बंद ठेवूया. आणि बाय. ओके, तर खोपोलीमधून आपण राईट टर्न मारला, पाली या दिशेला जायचे. आता पालीवरनं आपण मेन हायवेला लागू आणि मग तसं आपण हरिहरेश्वरला जाणार आहे. परंतु आता जाताना जस्ट मी खोपोलीमधून इथे पेट्रोल आणि CNG भरण्यासाठी आलो. आता CNGच भरले, तर इथे प्रेशर पण चांगले आहे आणि 73 रुपये CNG इथे रेट चालू आहे. म्हणजे आपल्याकडे जो 79 रुपये रेट आहे तो इथे कमी आहे रेट. आणि खूप चांगलं प्रेशर पण चांगलं भेटलं आहे. बहुतेक आपलं 200 किलोमीटर आपण रनिंग अजून करू शकतो या फ्यूलमध्ये. तर ठीक आहे, चला तर आपली जर्नी परत एकदा स्टार्ट करूया आणि पुढच्या प्रवासाला लागूया. मध्ये कुठेतरी आपल्याला हॉल्ट घ्यायला लागेल लंचसाठी, जेवण करण्यासाठी. तर बघूया, चांगला लोकेशन बघून. आपण घरूनच भाकरी आणि भाजी आणलेली आहे, ती आजचा दुपारची सोय झालेली आहे आपल्याला. तर आपण रात्री बघूया पुढं जेवण बाहेर बनवायचं की हॉटेलला खायचं ते पुढचं आपण पुढे ठरूया. तर सध्या आता प्रवासाला सुरू करूया, ठीक आहे.
ते 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 हा. आम्ही आता पाली इथे पोहोचलो आहे. इथे गणपतीचं दर्शन घेणार आहोत. इथे अष्टविनायकपैकी एक गणपतीचं स्थान इथे आहे. बल्लाळेश्वर मंदिराकडे आपण चाललो आता. ओके, तर पहिला स्टॉप आपण पाली इथे घेतला आहे. पालीला हा अष्टविनायकमधला एक गणपती इथे आहे. त्याचं नाव बल्लाळेश्वर आहे आणि त्याचं दर्शन झालेलं आहे. आणि इकडनं आपण डायरेक्ट हरिहरेश्वरला जाणार आहोत. किती वेळ लागेल काय माहिती नाही. आणि असं प्रियासने काहीतरी खायला दिलं आहे. काय होतं काय त्यांनी खाल्लेलं मला खायला दिलं आहे. तर ठीक आहे, आपण इथून आता दर्शन झालेलं आहे. आपण थेट निघतोय. अरे व्हिडिओ तर करू दे. ओके, तर आपलं दर्शन इथे झालेलं आहे. आता आपण थेट डायरेक्ट हरिहरेश्वरला जाणार आहोत. आयडिया नाही, अजूनही 2-2.5 तासाची आपल्याला रनिंग आहे, प्रवास करायचे. तर ठीक आहे, आपण प्रवासाला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो फायनली आम्ही पाली क्रॉस केल्यानंतर थोडासा घरून जो जेवण आणलं होतं, भाकरी आणि भाजी, ती आता इथे गाडी हवेच्या बाजूला लावलं आहे आणि आम्ही जेवण करून घेतो आहे. ॲक्च्युली 3 वाजून गेलेत आणि खूप उशीर झाला जेवायला. पोरंसुद्धा भुकेलेली होती. आता पहिल्यांदा जेवण करून घेतो आहे, मग पुढच्या प्रवासाला लागू आम्ही. तर हे बघा, इकडे चालू आहे यांचं जेवण. मला गाडीमध्ये दाखवलं नाही गाडीमध्ये काय काय आहे. गाडीमध्ये बिस्लरी बॉक्स, सगळं सामान. त्याचबरोबर इकडे कॅमेरा बॅग प्लस शेगडी. हा जो डबा बघता त्याच्यामध्ये जेवणाचं साहित्य पूर्ण पॅक. आणि मागचे सीट पूर्ण काढून टाकलेत आणि पूर्ण डिकी बनवून टाकले त्याचं. चल प्रियांश, पहिल्यांदा जेवायला चल. जेवायला चला. जेवायला नीट बस रे. हा जो मुलगा आहे ना, हार्दिकला खाऊन देत नाही ना. हार्दिक बघ, तर आपण माणगाव म्हणजे जिल्हा रायगड इथे आहोत आपण आता. माणगाव. तर आपल्या माणगावला पोहोचल्यानंतर राईट मारायचे. इथून महाड 28 किलोमीटर आहे माणगावपासून. त्याचबरोबर इथे मसला श्रीवर्धन 47 किलोमीटर आहे. इथून माणगावपासून श्रीवर्धन 47 किलोमीटर आहे. आणि इकडनंच पनवेलला पण जायला रस्ता आहे, तो आहे 98 किलोमीटर. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहोत हरिहरेश्वरला. तर आता थोड्या वेळात आपण दर्शन करणार आहोत आणि मग बीचवर जाणार आहोत. तुम्हाला इकडचा नजारा दाखवतो आहे. खूप छान असा नजारा आहे इथे, मस्त वाटतं इथे येऊन. अजून मंदिरसुद्धा बघितलं नाही आणि त्याबद्दल मी इन्फॉर्मेशनसुद्धा सांगू शकत नाही, कारण मलाही सुद्धा माहिती नाही त्याचं. तर आपण बीचवर जाऊ आणि एन्जॉय करू.
सेम गाडी आपल्याला पण असं त्या बाजूला जायचे. ही सावित्री रिव्हर आहे. नाही इकडनंच फक्त आपल्याला डायरेक्ट. मग तसं आपण डायरेक्ट दापोलीला पोहोचू. नाही नाही ओके. तर फायनली आपण हरिहरेश्वरचं दर्शन झालेलं आहे आणि ते दर्शन करून आम्ही बीचवर गेलो. थोडीशी मस्ती केली, मजा केली आणि आता आपण निघालो या बाजूनी त्या बाजूला जाणार. म्हणजे हे जे गाव आहे ॲक्च्युअलमध्ये मला डिटेलमध्ये माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगतो. ओके. तर आपण बागमांडले म्हणजे ह्या फेरीबोटने आपण त्या बाजूला जाणार. बागमांडले या जेट फेरी जेटने इथून आपण त्या बाजूला जाणार. काय नाव आहे याचं? वेशवी. त्या बाजूला वेशवी म्हणून गाव आहे. मग त्या बाजूला जाऊन आपण तसं केशली या केळशी काहीतरी गाव आहे त्या बाजूने आपल्याला 1 तासाचा प्रवास आहे दापोली गावाला जायला. दापोली ठिकाणी जाण्यासाठी 1 तासामध्ये आपण दापोलीच्या इथे पोहोचतो. बाय द वे आपण तिकडनं गुहागर वगैरे ते करणार आहोत. तर दापोलीला आपण स्टे करायचा प्लॅन केला आहे. तर एकंदरीत इथे खूप चांगली अशी माणसं भेटली. काहींनी मला हॉटेलसाठी स्टे करण्यासाठी नंबर्स दिले, काहीकांनी स्वतः मदत केली कसं करायचं काय करायचं. थोडाफार गायडन्स मिळाला इथे. खूप चांगले लोक मिळाले. फॅमिली असल्यामुळे भरपूर लोक जरा सपोर्ट करतात. तर ते खूप चांगलं वाटलं मला. ओके. तर फायनली आपण हरिहरेश्वरमधून निघतो आहे. आता फेरीबोटने आपण या बाजूने वेशवी करून पुढे गाव आहे त्या बाजूला आपण जाणार आहोत. त्या बाजूने मग तसं आपण दापोलीला जाणार आहोत. दापोलीचा रस्ता 1 तासाची रनिंग असेल. तर तिथे प्रवास करून आपण जाणार आणि मग रूम बघून स्टे करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच स्टॉप करूया. आजचा व्हिडिओ आपण तुम्ही बघितला असेल की एकंदरीमध्ये आपण कसा प्रवास केला, काय केला. महत्त्वाचे म्हणजे असं की जेट्टीमध्ये पहिल्यांदा मी फॅमिली बच्चे लोक सगळे आम्ही जातो आहे आणि त्याचबरोबर आपली गाडीसुद्धा आज फेरीबोटने जाणार आहे. तुम्ही बघू शकता पहिल्यांदाच. आणि थोडासा काय ना पण हा एक अनुभव हा वेगळा घेतो आहे. दिवसासुद्धा घेतला असता, परंतु आता वेळ थोडीशी कमी असताना आम्ही रात्री प्रवासाला सुरुवात केली. आणि बघूया पुढे गेल्यानंतर आपल्याला रूम्स भेटणं, शोधणं ह्या काही गोष्टी असतील, धावपळ असणार. तर कदाचित हा ब्लॉग इथेच मी स्टॉप करेल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सजेस्ट करा, कमेंट्स करा कसे वाटले व्हिडिओ.